आजच्या लेक्चरला आपण रोटेशनल डायनॅमिक्स ह्या चॅप्टरचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहे. एक्झरसाइजमध्ये आपण टोटल 2 क्वेश्चन बघणार आहे. पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन आणि सेकंड क्वेश्चनमध्ये आपण न्यूमरिकल्स बघणार आहे. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये टोटल माझ्या माहितीप्रमाणे 6 ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, तर तुम्ही आता पुस्तक घेऊन बसा, पुस्तक तुमच्या पुढं असून द्या आणि वही आणि पेन घेऊन सुद्धा बसा. जे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला मी इथं स्क्रीनवर दाखवतो त्यापेक्षा बेस्ट होईल तुम्ही बुक घेऊन बसला तर बरं होईल. ठीक आहे. वेन सीन फ्रॉम बिलो द ब्लेड्स ऑफ ए सिलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज. ओके, आपल्याला काय सांगितलं, तुम्ही खालून पाहिल्यानंतर हे जे फॅनचे जे ब्लेड्स आहेत ठीक आहे, असा फॅन आहे समजून घ्या आणि तुम्ही खालून पाहताय आणि तुम्हाला हे फॅनचे ब्लेड कसे दिसत आहेत, रिव्हॉल्विंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता इथं समजणार नाही, तुम्हाला मी इथं दाखवतो. समजा हा एक फॅनचा ब्लेड आहे आणि तो असा फिरतोय. 3 ब्लेडपैकी हा पण एक ब्लेड मानला. कसा फिरतोय, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तुम्ही खालून पाहताय, ऑब्झर्वर कुठे आहे, खाली आहे, इथं ह्या ठिकाणी आहे. ओके, पुढे काय सांगितलं आपल्याला, अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. त्यांचं स्पीड काय होतं, डिक्रीज होते. म्हणजे आपण असं म्हणूया की तुम्ही फॅन बंद केला, तुम्हाला माहिती आहे फॅन बंद केल्यानंतर हळूहळू त्याचं स्पीड काय होतं, कमी कमी होत जातं. त्याचा व्ही काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि ऑब्व्हियसली अकॉर्डिंग टू रिलेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड कमी होतंय. ओके, आता अँग्युलर स्पीड कमी होते म्हणजे अँग्युलर स्पीड चेंज होते. सो चेंज इन अँग्युलर स्पीड इज नोन एज अँग्युलर ॲक्सलरेशन. म्हणजे ह्या फॅन जवळ काय आहे, अल्फा आहे असं आपण म्हणू शकतो, अँग्युलर ॲक्सलरेशन. पुढं, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. तर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा ह्या दोघांची डायरेक्शन विचारलेली आहे किंवा तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण डायरेक्शन काढू शकतो. मला सांगा, फॅनचं ब्लेड जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल असं आणि तुम्ही खालून पाहताय, तर आपल्याला माहिती आहे आपण ओमेगाची डायरेक्शन काढण्यासाठी आपण काय यूज करतो, राईट हँड रूल. राईट हँड रूलनुसार आपले जे फिंगर्स आहेत ते फॅनच्या रोटेशनप्रमाणे ॲडजस्ट करतो, बॉडीच्या किंवा त्या ह्या ठिकाणी फॅनच्या. फॅनचं ब्लेड कसं फिरतंय, अँटी क्लॉकवाईज. तुम्ही बोटाशी ॲडजस्ट करणार अँटी क्लॉकवाईज. अँड थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ ओमेगा. मग थंब कुठं आला, अपवर्ड डायरेक्शनला ना. सो ओमेगाची डायरेक्शन काय असणार आहे, अपवर्ड. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. जर आपण सांगितलं की पार्टिकल जर असा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, तर ओमेगा कुठं असणार आहे, अपवर्ड असणार आहे. ओके, तर ओमेगाची डायरेक्शन तुम्हाला मिळाली. आता राहिली कोणाची डायरेक्शन, अँग्युलर ॲक्सलरेशनची. तर अल्फाची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, तर अल्फाची डायरेक्शन ओमेगावरती डिपेंड असते. फाइंड आउट करतो आपण राईट हँड रूलनं, पण डिपेंड असते ओमेगावर. ओमेगा इन्क्रीज होत असेल तर ओमेगा आणि अल्फा सेम डायरेक्शनला असतात, आठवते ना. आणि ओमेगा डिक्रीज होत असेल तर ओमेगा आणि अल्फा अपोजिट डायरेक्शनला असतात. आता ह्या ठिकाणी ओमेगा काय होतो, डिक्रीज होतं, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलंय. मग अल्फाची डायरेक्शन कशी असणार आहे, ओमेगाच्या अपोजिट. आता ओमेगा कसा आला, व्हर्टिकली अपवर्ड. मग ऑब्व्हियसली अल्फा कसा येणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो डायरेक्शन ऑफ अल्फा इज डाऊनवर्ड. ओके, मग तुम्ही जर ऑप्शन बघितले तर मला वाटतं पहिला ऑप्शन मॅच होतोय, अँग्युलर व्हेलॉसिटी अपवर्ड अँड अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे अल्फा डाऊनवर्ड. सो ऑप्शन ए इज ए करेक्ट ऑप्शन. लक्षात आलं, ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल किंवा सेकंड ऑब्जेक्टिव्ह. काय सांगितलंय वाचा, किंवा इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ते वाचा. ए पार्टिकल ऑफ मास 1 kg. एका पार्टिकलचं आपल्याला काय दिले, मास म्हणजे स्मॉल एम किती आहे, 1 kg. पुढे काय सांगितलंय, टाईड टू 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग. आणि ते जे मास आहे ते आपण एका स्ट्रिंगला काय केलं, टाईट केलं. दिस इज स्ट्रिंग. आणि ह्या स्ट्रिंगची तुम्हाला काय दिलेलं आहे, लेंथ दिली आहे. किती आहे लेंथ, 1.2 मीटर. ह्या स्ट्रिंगची लेंथ आणि त्याच्या एका एंडला आपण हे मास काय केलं, 1 kgचं अटॅच केलं, हे आपल्याला सांगितलंय. पुढं, इज वर्ल्ड टू परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्याला तुम्ही कसं फिरवलं, इन व्हर्टिकल सर्कल लाईक दिस. मी तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय असं आपण मानूया. पुढं, अंडर ग्रॅव्हिटी मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. ह्या पार्टिकलचं तुम्हाला काय दिलंय, मिनिमम स्पीड म्हणजे व्ही मिनिमम दिलाय, किती आहे, 5 मीटर पर सेकंड. कन्सिडर फॉलोविंग स्टेटमेंट. खाली तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले, त्यातलं पी स्टेटमेंट दिले पहिलं.
काय दिलंय, मॅक्झिमम स्पीड मस्ट बी, मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्स, व्ही मॅक्स किती आहे 5√5 मीटर पर सेकंड, हे तुम्हाला सांगितलंय. दुसरा क्यू ऑप्शन काय सांगितलंय, डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, मग दोन टेन्शन मधलं सबट्रॅक्शन म्हणजे मॅक्झिमम टेन्शन मायनस मिनिमम टेन्शन, म्हणजे डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन किती आहे 60 न्यूटन, म्हणजे स्ट्रिंगच्या टेन्शनचा काय दिलाय, डिफरन्स दिलाय. ओके, आणि विचारलंय या पी आणि क्यू हे जे दोन स्टेटमेंट आहेत त्यापैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे, पी करेक्ट आहे, क्यू करेक्ट आहे का दोन्ही करेक्ट आहेत, किंवा लास्ट का सांगितलंय दोन्ही इनकरेक्ट आहेत, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे की हा लोअर मोस्ट पॉईंट आहे आणि हा अप्पर पॉईंट आहे. लोअर मोस्ट पॉईंटला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि अप्पर मोस्ट पॉईंटला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असते, मिनिमम असते, सगळ्यात कमी असते. ओके, आता हे सॉल्व्ह करू आपण. आता आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलंय, व्ही मॅक्स 5√5 मीटर पर सेकंद आहे, हे बरोबर आहे की नाही ते शोधायचं आपल्याला, करेक्ट ऑर इनकरेक्ट. ओके, मला सांगा मॅक्झिमम स्पीड कुठं असतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, तर लोअर मोस्ट पॉईंटला. ओके, मग मला सांगा मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आठवतोय, √5 RG, बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्याला स्प्लिट करूया, √5 इंटू √RG. आता √RG मला सांगा पार्टिकलचं मिनिमम स्पीड कुठं असतं, अप्पर मोस्टला, आणि मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, तर आपल्याला माहिती आहे व्ही मिनिमम इज √RG. आठवते का बघा, लोअर मोस्ट पॉइंटला स्पीड मॅक्झिमम √5 RG, अप्पर मोस्टला स्पीड मिनिमम विच इज √RG. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्ही मिनिमम √RG, पण व्ही मिनिममची व्हॅल्यू किती आहे 5 मीटर पर सेकंड. मग इथं आपण काय करू शकतो, √RG ची व्हॅल्यू पुट करू शकतो 5 मीटर पर सेकंड. मग हे काय येईल √5 इंटू 5, म्हणजेच काय येणार 5√5 मीटर पर सेकंड. हे कोणाचं उत्तर मिळालं तुम्हाला, व्ही मॅक्स पी, व्ही मॅक्स किती आला 5√5, आपल्याला दिलाय किती 5√5, म्हणजे पी हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. आता क्यू स्टेटमेंट बद्दल बोलूया. काय सांगितलंय, टेन्शन मधला डिफरन्स किती आहे 60 न्यूटन. आता आपल्याला माहिती आहे ह्या स्ट्रिंग मध्ये डेव्हलप होणारा टेन्शन मॅक्झिमम कुठं असतं, लोअर मोस्ट पॉईंटला, आणि मिनिमम कुठं असतं अप्पर मोस्ट पॉईंटला, बरोबर. आणि त्या टेन्शनचा डिफरन्स सुद्धा आपण डेरिव्हेशन मध्ये फाइंड आउट केला होता, आणि तो डिफरन्स काय होता TL मायनस TH. TL म्हणजे टेन्शन ॲट लोअर मोस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट हायर मोस्ट पोझिशन. आता लोअर मोस्टला टेन्शन मॅक्झिमम असतं, त्याला मी T मॅक्स म्हणू शकतो, आणि हायर पॉईंटला काय असतं मिनिमम असतं, त्यामुळे ह्याला मी T मिनिमम म्हणू शकतो, बरोबर. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला किती आहे TL मायनस TH आठवतोय 6 mg. डिफरन्स इन टेन्शन लोअर मोस्ट अँड हायेस्ट पोझिशन मला टेन्शनचा डिफरन्स किती असतो 6 mg. मग 6 इंटू एम किती आहे मास 1 kg, आणि जी आपण किती घेऊया 9.8 ऐवजी अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया. मग 6 इंटू 10 60, मग 60 न्यूटन. दिस इज द डिफरन्स बिटवीन टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन अँड मिनिमम टेन्शन. ओके, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, दोन्ही स्टेटमेंट काय आहेत बरोबर आहेत, म्हणजे कुठला ऑप्शन, सी ऑप्शन, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे, लोअर मोस्ट आणि हायेस्ट टेन्शन मधला डिफरन्स हा किती असतो 6 mg. ह्याचं सुद्धा डेरिव्हेशन आपल्याला झालेलं आहे. ओके, नेक्स्ट थर्ड ऑब्जेक्टिव्ह. आता 3 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह बघूया. काय सांगितलंय, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड सम ऑफ इट्स डिस्टन्स पॅरामीटर्स सच ॲज RL एक्सेट्रा. ओके, मग मोमेंट ऑफ इनर्शियाच्या रिलेटेड आपल्याला काही स्टेटमेंट दिलेत, आणि त्यातले विचारले करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे ते फाइंड आउट करा. ठीक आहे, मग पहिलं स्टेटमेंट काय, डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्यांना थोडक्यात काय सांगायचं आहे की डिफरंट ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिफरंट असला पाहिजे, पण असं काही कंपल्शन नाही. आपल्याला माहिती आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो mr² अबाउट दिस ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, आणि हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा किती असतो mr² अबाउट दिस ॲक्सिस. म्हणजे ह्या ठिकाणी रिंग आणि हॉलो सिलेंडर हे डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, पण त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे सेम आहे. लक्षात येते, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट ओके हा ऑप्शन आपला बरोबर नसणार. आता सेकंड काय सांगितलंय, व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस, व्हेन रोटेटिंग अबाउट देअर
central axis, a hollow right circular cone and disc have the same expression for moment of inertia. म्हणजे काय सांगितलंय, hollow right circular cone. So this is hollow म्हणजे पोकळ, right circular cone आणि ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि दुसरा कोण सांगितलं आपल्याला, डिस्क. सो दिस इज द डिस्क आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हॅव द सेम एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. आणि आपल्याला माहिती आहे किंवा तुम्हाला टेबल दिलेला आहे पुस्तकामध्ये शेवटच्या पेजवर बघा, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस, ट्रान्सव्हर्स ॲक्सिस किती असतो, mr²/2 आणि हॉलो कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण किती असतो, mr²/2. हॉलो राईट सर्क्युलर कोनचा सुद्धा mr²/2. म्हणजे दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय सेम आहे आणि आपल्याला तेच सांगितले हॅव द सेम एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे ऑब्जेक्टिव्ह नंबर 3चा, तर ऑप्शन बी. तर सुद्धा पुढच्या ऑप्शन जर आपण चेक करूया, आता सी आणि डी तर रॉंग असणार आहे, तर सुद्धा चेक करू. एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए parallelepiped rotating about the transverse axis passing through its center includes its depth. आता parallelepiped आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला शेवटच्या पेजवर दिलेलं आहे, ते बघा व्यवस्थित. आणि ह्या parallelepipedचा ही काय झाली लेंथ, ही काय झाली ब्रेड्थ आणि ही एवढी काय झाली डेप्थ. आणि ह्या ट्रान्सव्हर्स ॲक्सिसच्या अबाउट, ट्रान्सव्हर्स सांगितलं ना, ट्रान्सव्हर्स ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या पॅरलोपेपाइडचं किती आहे, तर 1/12 m इंटू ब्रॅकेटमध्ये l² + b². l म्हणजे लेंथ, b म्हणजे ब्रेड्थ, m म्हणजे त्याचं मास. मग ह्याच्यामध्ये डेप्थ आहे का नाही, नाही. मग तिने काय सांगितलंय, इट्स सेंटर इन्क्लूड्स डेप्थ, ट्रान्सव्हर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड्स डेप्थ. म्हणजे ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युलामध्ये डेप्थ इन्क्लूड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ऍक्च्युअली तुम्हाला काय दिसतंय, डेप्थ इन्क्लूड नाही. त्यामुळं सी सुद्धा काय असणार आहे, रॉंग ऑप्शन असणार आहे. आणि डी काय सांगितलं आहे, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अँड दॅट ऑफ द प्लेन शीट इज द सेम अबाउट ट्रान्सव्हर्स ॲक्सिस. आता रॉड आणि प्लेन शीटचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, रॉड जवळ काय असते, लेंथ असते आणि त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. प्लेनचा तेवढा येत नाही. त्यामुळे डी ऑप्शन सुद्धा काय इनकरेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज ए करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट 4 नंबर काय सांगितलंय, इन सर्टन युनिट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स ॲक्सिस इज √2.5. मग काय दिलं, रेडियस ऑफ गायरेशन किती दिलाय, √2.5. कुठल्या ॲक्सिससाठी सांगितलं आहे रेडियस ऑफ गायरेशन, डिस्कसाठी ना, तर दिस इज डिस्क. डिस्कच्या कुठल्या ॲक्सिससाठी, सेंट्रल अँड ट्रान्सव्हर्स. सो दिस अबाउट धिस ॲक्सिस. मग ह्या ॲक्सिससाठी के किती सांगितलं आहे, मग ह्याला आपण म्हणूया KC म्हणूया, √2.5. इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट ए टेंजेंट इन इट्स प्लेन मस्ट बी. आणि तुम्हाला विचारलंय रेडियस ऑफ गायरेशन सेम डिस्कसाठी अबाउट ए टेंजेंट टू इट्स प्लेन. आता टेंजेंट ह्या डिस्कला, आता टेंजेंट म्हणजे त्याला टच करून जाणारी त्याला आपण टेंजेंट म्हणतो. सो ह्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला काय काढायचं आहे, के काढायचं आहे. आपण मला त्याला के टेंजेन्शियल विचारलं आहे आपल्याला, लक्षात आलं. ओके, म्हणजे KC दिला आहे आणि KT तुम्हाला विचारलेला आहे. आता जे गिवन आहे त्याबद्दल जरा डिस्कशन करूया. आता ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो डिस्कचा, तर आपल्याला माहिती आहे ½ mr². So this is the moment of inertia IC. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन mk². इथं के म्हणजे काय असणार आहे, KC असणार आहे. हे जर कम्पेअर केलं तर तुम्हाला समजेल की m ला m काय झाला कॅन्सल, तुम्हाला इथं r² किती मिळाला, 2ला तिकडे पाठवा 2kc² किंवा KCची व्हॅल्यू किती मिळणार r²/2. हे लक्षात आलं. ओके, आता आपल्याला विचारलंय काय, KT विचारलाय. मग ह्या ॲक्सिसच्या अबाउट त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित पाहिजे, तरच आपण KTची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण काय करणार, हा एक ॲक्सिस घेणार जो त्याच्या सेंटरमधून पास होतोय.
पण ह्या ॲक्सिसला आपण ट्रान्सव्हर्स ॲक्सिस म्हणू शकत नाही. हा कुठला झाला? डायमीटर ॲक्सिस. मग डायमीटर ॲक्सिसच्या अबाउट जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल तर बाय युझिंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस ह्या दोन ॲक्सिसमध्ये डिस्टन्स किती आहे? तर डिस्कची रेडियस आहे तेवढा आहे, म्हणजे कॅपिटल आर आहे. मग पॅरलल ॲक्सिस थेरमचा यूज करून तुम्ही ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय काढू शकता? मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काढू शकता. नंतर तो काय करू शकता? अगेन लाईक mk² तुम्ही रेडियस ऑफ गायरेशनवर कम्पेअर करू शकता. मग ह्यासाठी आपल्याला हा माहीत पाहिजे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट इट्स डायमीटर. तो पाठ करा किंवा तो मी सेपरेटली तुम्हाला मी फाइंड आउट करून देतो. हा ट्रान्सव्हर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, ह्याला आपण म्हणतो IC. किंवा हा झेड ॲक्सिस असेल तर हा काय असणार आहे? IZ असणार आहे. हा डायमीटर, हा एक्स ॲक्सिस, आणि हा सुद्धा डायमीटर. त्या सेम पॉईंटमधून पाठवा. हे आपण थेरममध्ये बघितलेलं आहे. ओके, हा कुठला ॲक्सिस? वाय ॲक्सिस. ह्या ॲक्सिसच्या अबाउट IY, ह्या ॲक्सिसच्या अबाउट IX. पण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे डायमीटर आहेत ना, तर आपण म्हणणार ID, आणि ह्याला सुद्धा आपण म्हणणार ID. ठीक आहे, इथं काय यूज करूया आपण? थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस विच इज IZ इज इक्वल टू IX प्लस IY. पण IZ म्हणजे काय? IC, IX म्हणजे ID, आणि IY म्हणजे पण ID, दॅट इज 2ID. मग दोन इकडे डिवाइड करा. IC अपॉन 2 इज इक्वल टू ID. मग ID किती येणार? आता IC किती असतो? ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे mr²/2. हे बराच वेळ झाले. मग IC किती येणार? mr²/2 अपॉन 2 म्हणजेच mr²/4. सो ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला? mr²/4. ठीक आहे. आता आपल्याला कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट पाहिजे? टँजेन्शियल ॲक्सिसच्या अबाउट. आता इथे यूज करू शकतो आपण. आता ह्या ॲक्सिसच्या अबाउट आपण म्हणूया IT. यूज करू शकतो आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस विच इज IO इज इक्वल टू IC प्लस MH². दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. म्हणजेच कुठला ॲक्सिस? टँजेन्शियल ॲक्सिस जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर IO ला म्हणणार मी IT. IC म्हणजे ॲक्च्युली हा कोण आहे? ID प्लस MH. H किती असणार आहे? R. मग IT इज इक्वल टू ID. ID किती काढला आपण? mr²/2 प्लस mr². आणि फायनल हे किती असणार आहे? सॉरी, mr²/4 आहे ना, 2 नाही 4. इथं आपण 1. मग mr² प्लस 4mr², 5mr²/4. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट अँड टँजेन्शियल ॲक्सिस. पण आपल्याला टँजेन्शियल ॲक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन विचारला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला नाही. मग हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस किती आहे? 5mr²/4. हा कोणाबरोबर कम्पेअर करूया? अगेन IT इज इक्वल टू काय असणार आहे? mk². हे आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन. K म्हणजे इथं काय असणार आहे? KT. मग हे कम्पेअर करा. इथं m ला m काय झाला? कॅन्सल. सो 5/4 r² इज इक्वल टू KT². 5/4 इंटू R इथं काढला आपण R² किती आहे? 2 इंटू KC². 2 इंटू KC² इज इक्वल टू KT². पण KCची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √2.5. मग KC² किती असणार आहे? स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 2.5. हे सॉल्व करा. 2 इंटू 2.5 काय असणार आहे? 5 इज इक्वल टू KT². मग KT² किती येणार? 5 इंटू 5 25 अपॉन 4. आता दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट 5/2 आणि 5/2 म्हणजे किती? 2.5. सो करेक्ट ऑप्शन इज 2.5. हां, बी ऑप्शन. समजलं? ओके. आता ज्यांना ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली माहिती आहे किती आहे? 5mr²/4. त्यांचं 2 मिनिटामध्ये आन्सर निघणार आहे. ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी मी हे सगळं हे सॉल्व करून दिलं. अदरवाईज हे सोपं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अन इलिप्टिकल ऑर्बिट आणि Q statement, the planet revolving in circular orbit, principle of conservation of angular momentum comes in force in which of these. मग पहिल्या केसमध्ये सांगितलं की
सगळे प्लॅनेट सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, आणि दुसऱ्या केसमध्ये सांगितलं की सगळे प्लॅनेट सनभोवती, ऑल प्लॅनेट आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन ए सर्क्युलर ऑर्बिट. ह्यापैकी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कुठे यूज होतो? तर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार आपण काय सांगतो, यल इज इक्वल टू आय ओमेगा. ओके, आणि यल काय असतो नेहमी? कन्झर्व म्हणजे काय? कॉन्स्टंट. पण कधी? व्हेन एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए सिस्टीम इज 0. मग दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला कुठं सांगितलेलं नाही की त्या प्लॅनेटवरती एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट होतोय. म्हणजे दोन्ही केसमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये, प्लॅनेटच्या इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये आणि प्लॅनेटच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एक्सटर्नल टॉर्क किती आहे? 0. त्यामुळे अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? कन्झर्व. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. त्यामुळे आपला राईट ऑप्शन कुठला येणार? तर सी, बोथ फॉर बोथ पी अँड क्यू, फॉर बोथ पी अँड क्यू अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व. आणि शेवटचा, ओके ठीक आहे, काय सांगितलं? ए थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन विदाउट स्लिपिंग. आपण काय घेतला? एक इन्क्लाइन प्लेन घेतला आणि ह्याच्यावरून कोण रोल होतोय? तर एक थिन वॉल हॉलो सिलेंडर. आता हॉलो सिलेंडर ॲक्च्युली असा असतो, दिस इज हॉलो सिलेंडर. आतून कसं आहे? पोकळ आहे. ओके, तुम्ही जर ह्या साईडनं बघितलं तर तुम्हाला फक्त एवढाच भाग दिसणार, समजून घ्या असं, ठीक आहे. विदाउट स्लिपिंग, तो स्लिप होत नाही, म्हणजे प्युअरली काय? रोलिंग मोशन. नेक्स्ट काय सांगितलं आहे? ॲट एनी instant the ratio of rotational kinetic energy, translational kinetic energy and total kinetic energy is. मग तुम्हाला काय पाहिजे? ह्या तिन्ही कायनेटिक एनर्जीचा रेशो पाहिजे, आणि हे आपलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं आहे. सोपे एक्झाम्पल आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे? त्या हॉलो सिलेंडरचा जो कुठली मोशन करतो? रोलिंग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला माहिती आहे हॉलो सिलेंडर आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो, दॅट इज mr². आणि ह्या mr²ला ज्या न्यूमरिकल फॅक्टरनं मल्टिप्लाय केलेलं असतात, mr² कशानं मल्टिप्लाय केले? कशानंच नाही, म्हणजे कशानं मल्टिप्लाय केलं? इथं 1 मल्टिप्लाय केले. त्या न्यूमरिकल फॅक्टरलाच आपण काय म्हणतो? k²/r². म्हणजे हॉलो सिलेंडरसाठी k²/r² ची व्हॅल्यू किती आली? 1. दॅट्स इट. आणि हे आपलं झालेलं आहे, डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण रेशो काढूया. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. किती असतो रेशो? 1:k² r² ॲज टू 1 + k²/r². झालं. मग इथं k²/r² ची व्हॅल्यू पुट करा. पण आपल्याला काय विचारलंय? कायनेटिक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू रोटेशनल ॲज टू रोलिंग असं न विचारता त्याने पहिल्यांदा कोणाला घेतलंय? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग इथं कोणाला घेऊया? पहिल्यांदा रोटेशनल. आणि इथं 2 नंबरला कोणाला घेतलंय? ट्रान्सलेशनल. रोलिंग 3 नंबरला आहे, त्यामुळे ही टर्म इंटरचेंज होणार. इथं काय येणार? k²/r² ॲज टू इथं काय येणार? 1. चालेल, काय फरक पडत नाही. आता सॉल्व करा. मग k²/r² किती आहे हॉलो सिलेंडरसाठी? 1. 1 ॲज इट इज 1:1 ॲज टू 1 + k²/r², विच इज अगेन किती आहे? 1. सो 1 + 1 दॅट इज 2. So right answer is 1:1:2. That is option number A. Option A is correct. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. हा फॉर्म्युला माहीत असेल तर काही अडचण नाही. आणि k²/r² ची व्हॅल्यू कशी काढायची? त्या बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr², त्या mr² ज्या न्यूमरिकल व्हॅल्यूनं काय केलं? मल्टिप्लाय केलं. ती व्हॅल्यू म्हणजे k²/r² ची काय असते? व्हॅल्यू असते. ठीक आहे. आता आपण न्यूमरिकल्स स्टार्ट करू. 2 मध्ये न्यूमरिकल्स आहेत, पेज नंबर 24. आता पहिलं न्यूमरिकल आहे 12 नंबरचा क्वेश्चन नंबर 2 मध्ये 12 नंबरचा सब क्वेश्चन. काय दिले बघा? फर्स्ट न्यूमरिकल, सम हाऊ अन अँट इज स्टक टू द रिम ऑफ ए बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. तुम्हाला काय दिलंय? बायसिकलचं एक व्हील दिलंय आणि त्या व्हीलच्या रिमवरती इथं काय झाली? एक अँट काय झाली? स्टक झाली म्हणजे चिटकली. आणि हा जो व्हील आहे त्या व्हीलचा तुम्हाला काय दिला आहे? डायमीटर. व्हीलचा तुम्हाला काय दिला आहे? डायमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स. ओके, मग गिवनमध्ये पहिल्यांदा डायमीटर D 1 मीटर. पुढं, while the bicycle is on the central stand, the wheel is set into rotation. Wheel is set into
रोटेशन. व्हील तुम्ही असं फिरवलं. पुढं अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद इन 10 सेकंड. मग 10 सेकंदामध्ये ह्या व्हीलनं किती फ्रिक्वेन्सी अटेन केली? 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड म्हणजे RPS आणि फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो N. ओके, पण एवढी फ्रिक्वेन्सी अटेंड करण्यासाठी त्याला टाइम किती लागला? T इज इक्वल टू 10 सेकंद. 10 सेकंदामध्ये जर एवढी फ्रिक्वेन्सी अटेंड केली असेल तर मला सांगा इनिशियल फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? तर आपल्याला समजतं याचा अर्थ की इनिशियली हे व्हील कसं होतं? रेस्ट होतं. तर मी इनिशियल फ्रिक्वेन्सी N0 किती असणार आहे? 0 RPS. देअरफॉर इनिशियल अँग्युलर स्पीड किती असणार आहे? 2 पाय N0. 2 पाय N म्हणजे N0 म्हणजेच किती असणार आहे? 0 रेडियन पर सेकंड. म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड आणि इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे. आणि 10 सेकंदानंतर आफ्टर 10 सेकंड दिस विल अटेन द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 RPS इन 10 सेकंड. बरोबर. आता N किती दिलाय? फायनल 2 RPS. ह्याच्यात तुम्ही फायनल काय काढू शकता? अँग्युलर व्हेलॉसिटी. दिस इज इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, दिस इज फायनल. मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला 2 पाय N म्हणजे 2 पाय N. N किती आहे? 2. मग 2 × 2 4 पाय रेडियन पर सेकंड. लक्षात आलं? ठीक आहे, समजतंय का? बघा नेक्स्ट. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हणजे अल्फा तुम्हाला काय सांगितलं इथं? युनिफॉर्म आहे. मी तुम्हाला हिंट दिलेली आहे की आपल्याला माहिती आहे जर अँग्युलर ॲक्सिलरेशन युनिफॉर्म असेल तर आपण कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करू शकतो. किंवा कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करण्याची कंडिशन काय आहे की अँग्युलर ॲक्सिलरेशन काय पाहिजे? युनिफॉर्म पाहिजे. ओके, पुढं कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लिटेड बाय द अँट इन 10 सेकंड. तुम्हाला काय काढायचं आहे? 1 नंबरला फाइंड आउट काय करायचं आपल्याला? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 10 सेकंद. 10 सेकंदामध्ये ती जी अँट आहे जी व्हीलवरती आहे ती किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करेल इन 10 सेकंद. पुढं टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन आणि सेकंड काय सांगितलंय? टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. आता लास्ट रिव्हॉल्युशन म्हणजे काय? टोटल किती रिव्हॉल्युशन्स आहेत? ओके, ते अजून फाइंड आउट केलेलं ना आपल्याला. हिचं आपल्याला समजतं की टोटल 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन्स होतील. ठीक आहे, आता हिचं सोल्युशन. सोल्युशनमध्ये पहिला आपल्याला N विचारला. N म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 10 सेकंद. तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. N इज इक्वल टू θ/2 पाय. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. का? थिटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजा जे व्हील आहे त्या व्हीलनं 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट केली, 1 आणि 2. तर थिटा किती असणार आहे? 4 पाय. मग 4 पाय अपॉन 2 पाय किती येते? N इज इक्वल टू 2 म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती आली? 2. ओके, आता हा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला तर डायरेक्टली तुम्हाला N ची व्हॅल्यू मिळेल जर तुम्हाला थिटा माहीत असेल तर. ओके, मग थिटा आपल्याला माहीत नाही. मग पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करूया? थिटा. आणि यासाठी आपण यूज करणार कायनॅमेटिकल इक्वेशन. तर सर्क्युलर मोशनची कायनॅमेटिकल इक्वेशन तुम्हाला माहिती आहेत. लिनियर मोशनवर कम्पेअर करून आपण फाइंड आउट केली होती. अगोदर लिनियर मोशनची आपण लिहूया कायनॅमेटिकल इक्वेशन. काय होती लिनियर मोशनची? V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. आणि थर्ड काय होतं? S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ही झाली लिनियर मोशनची. आता अँग्युलर मोशनची काय असणार आहेत? V म्हणजे फायनल लिनियर व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सिलरेशन आणि टाइम. मग इथं काय येणार? फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस अँग्युलर ॲक्सिलरेशन इंटू टाइम. सेकंड काय येणार? ओमेगा स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा आणि S म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. इथं असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. आणि 3 नंबरचं काय असणार आहे? थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट T प्लस हाफ अल्फा T स्क्वेअर. ह्याच्यामध्ये 3 नंबरचं इक्वेशन यूज करून आपण थिटा फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय येणार? बघा ओमेगा नॉट T. आता ओमेगा नॉट T, ओमेगा नॉट किती आहे? मग इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी हो का 0. कारण इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती? 0. त्यामुळे ही टर्म काय आली? 0. राहिलं काय? हाफ अल्फा T स्क्वेअर. हाफ अल्फा T स्क्वेअर. ओके, तुम्हाला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती सेकंदामध्ये काढायचे? 10 सेकंदामध्ये. म्हणजे टाइम तुम्हाला माहिती आहे 10 सेकंद. तुम्हाला अल्फा माहिती आहे का? अल्फा माहित नाही. मग अल्फाची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करू. इथं पुट करू, थिटा मिळेल. तो थिटा इथं पुट करू, तुम्हाला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मिळतील. ओके, मग अल्फा कसा काढायचा? तर अल्फासाठी हा फॉर्म्युला यूज करू शकतो अकॉर्डिंग टू फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. काय येणार? बट ओमेगा इज इक्वल टू अगेन ओमेगा नॉट प्लस अल्फा T. ओमेगा नॉट 0 इज इक्वल टू अल्फा T.
बरोबर. ओमेगा म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे 4 पाय रेडियन पर सेकंड. सो 4 पाय इज इक्वल टू अल्फा आपल्याला पाहिजे, टी किती दिला आहे 10 सेकंड. ठीक आहे. मग ह्याच्यावरून तुम्हाला अल्फा मिळाला, किती मिळाला 10 ने इकडे काय करा डिवाइड करा, 4 पाय अपॉन 10. मग अल्फा किती मिळाला 2 भाग जाईल 2 पाय अपॉन 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू मिळाली, ती अल्फाची व्हॅल्यू इथं पुट करा, तुम्हाला थिटा मिळेल. देअरफॉर थिटा इज इक्वल टू, इथं पुट करूया ह्या इक्वेशनमध्ये, थिटा इज इक्वल टू हाफ इंटू अल्फा. अल्फा किती आहे 2 पाय अपॉन 5 इंटू टी स्क्वेअर. टी किती आहे 10, 10चा स्क्वेअर आपण लिहूया 10 इंटू 10. सॉल्व करा. इथं ह्या 2ला हा 2 काय झाला कॅन्सल. इथं 5 भाग जाईल, 5 2 10, 2 इंटू 10 किती येणार 20 पाय. मग थिटा किती आला 20 पाय रेडियन. थिटाची व्हॅल्यू मिळाली, ती थिटाची व्हॅल्यू इथं पुट करा इक्वेशन 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय होईल, एन इज इक्वल टू थिटा अपॉन 2 पाय. थिटा किती आला 2 पाय अपॉन, हे चुकलं का आपलं, हां इथं 5 2 10 2, 2 इंटू 10 किती, सॉरी 20 आला पाहिजे ना, 2 पाय नाही 20 पाय. मग थिटा किती आला 20 पाय. 20 पाय इथं पुट करा, मग थिटाची व्हॅल्यू किती आली 20 पाय अपॉन 2 पाय. पाय अँड पाय गेट्स कॅन्सल. सो एन इज इक्वल टू किती येणार 10 रिव्हॉल्युशन्स इन 10 सेकंद. थोडक्यात आपण काय म्हणणार, 10 सेकंदामध्ये तुमची जी अँट आहे त्या व्हीलवरची, ती 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार, 10 रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार. ह्याचा अर्थ असा होत नाही की एका रिव्हॉल्युशनला 1 सेकंद टाइम लागेल. का तर आपल्याला काय सांगितलंय, त्या बॉडीजवळ त्या व्हीलजवळ काय युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सिलरेशन. ह्याचा अर्थ काय, त्याचा ओमेगा काय होत जातोय कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातोय. म्हणजे पहिल्या रिव्हॉल्युशनला जेवढा टाइम लागेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या रिव्हॉल्युशनला टाइम कमी लागणार, तिसऱ्याला आणखी कमी लागणार, आणि शेवटचं जे 10 नंबरचं रिव्हॉल्युशन आहे त्याला सगळ्यात कमी टाइम लागणार. लक्षात येते. ठीक आहे, हे झालं 1 नंबर झालं. आता 2 नंबर काय विचारले, टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, पहिल्या रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम. आता पहिलं जे कंप्लीट रिव्हॉल्युशन आहे त्यासाठी थिटा किती असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे 2 पाय रेडियन. मग थिटा आपल्याला मिळाला. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, मग पहिल्या रिव्हॉल्युशनसाठी थिटा किती असणार आहे 2 पाय असणार आहे. मग थिटा जर आपल्याला माहीत झाला तर आपल्याला एवढा अँगल सबटेंड करण्यासाठी लागणारा टाइम काढायचा. मग थिटा माहिती आहे, ओमेगा नॉट माहिती आहे, अल्फा माहिती आहे, आणि टी आपल्याला पाहिजे. मग आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू शकतो इथं. ओके, मग ह्या इक्वेशननुसार काय इक्वेशन आहे, थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस अल्फा हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओके, थिटा किती आहे 2 पाय, ओमेगा नॉट टी किती येणार 0 इज इक्वल टू हाफ इंटू अल्फा. अल्फा इथं काढला आपण, हो का, किती आहे 2 पाय अपॉन 5, 2 पाय अपॉन 5 इंटू टी स्क्वेअर. टी तर आपल्याला पाहिजे ना, टी म्हणजे काय टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, मग ह्याला आपण T1 म्हणूया. ओके, T1 म्हणजे टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करूया. 2 पायला हा 2 पाय काय झाला कॅन्सल. हे 5 इंटू 2 किती येणार 10, 10ला इकडे आणा, मग 10 इज इक्वल टू T1 स्क्वेअर. म्हणजे T1 किती आला अंडर रूट 10 सेकंद. ठीक आहे असं ठेवा, किंवा काय करूया सॉल्व करूया. अंडर रूट 10 कसं सॉल्व करायचं, 10चं स्क्वेअर रूट 3.162 सेकंद. लॉग टेबलमध्ये तुम्ही बघू शकता, लॉग टेबलमध्ये डायरेक्टली आपल्याला स्क्वेअर रूटचा टेबल दिला आहे, त्याच्यामध्ये 10चं स्क्वेअर रूट बघा, 10च्या पुढं आणि 0च्या खाली. लॉग टेबल जमत नसेल तर लॉग टेबलवर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा की 10चं स्क्वेअर रूट लॉग टेबलनुसार किती आलं 3.162 सेकंद. हा झाला टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन. आता आपल्याला काय विचारलंय, टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. तर पहिल्या रिव्हॉल्युशनला 3.162 सेकंद एवढा टाइम लागला, तर लास्ट रिव्हॉल्युशनला म्हणजे टोटल किती रिव्हॉल्युशन आहेत 10 रिव्हॉल्युशन आहेत ना, मग 10th रिव्हॉल्युशनला एवढा टाइम लागणार नाही, ह्याच्यापेक्षा खूप कमी लागेल. कारण आपण काय सांगितलं, जसं जसं तुमचं काय रिव्हॉल्युशन वाढतील तसं काय होणार आहे, ओमेगा वाढत जाणार आहे. कारण बॉडीजवळ काय सांगितले अल्फा आहे ना, अल्फा कधी येतो ज्यावेळी ओमेगा चेंज होतो, म्हणजे ओमेगा इन्क्रीज होतो.
लक्षात येते. मग शेवटच्या रिव्हॉल्युशनचा टाइम काढताना तुम्ही ही प्रोसिजर रिपीट करू शकत नाही. तुम्ही काय म्हणणार टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन म्हणजे 10th रिव्हॉल्युशनला 10व्या रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम आम्ही थिटा किती घेतो इथं 2 पाय इंटू 10 म्हणजे 20 पाय रेडियन आणि डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट करतो. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला टोटल 10 रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम मिळेल. पण आपल्याला टोटल 10 रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम नको आहे. आपल्याला फक्त 10व्या रिव्हॉल्युशनला कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम पाहिजे. म्हणजे 9 नंबरचं रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं, आता 10 नंबरचं स्टार्ट झालं आणि 10 नंबरचं कंप्लीट झालं. मग या 10 नंबरच्या रिव्हॉल्युशनला कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागेल. मग हे कसं फाइंड आउट करूया. टोटल मला सांगा 1 ते 10 रिव्हॉल्युशनला किती टाइम लागतोय. 10 सेकंद. आपण काय करू 1 ते 9 रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम काढू आणि ह्या 10 सेकंदमधून तो 1 ते 9 रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम काय करू मायनस करू. त्यामुळे तुम्हाला फक्त 10व्या रिव्हॉल्युशनचा टाइम मिळेल. ओके. मग आता आपण कुणासाठी टाइम काढूया पहिल्यांदा अप टू 9th रिव्हॉल्युशन. ओके. मग काय येणार अप टू 9th रिव्हॉल्युशन. 9 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाली. 9 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाली तर थिटा किती असणार आहे 9 इंटू 2 पाय, कारण एका रिव्हॉल्युशनला 2 पाय. मग 9 रिव्हॉल्युशनला किती असणार 9 इंटू 2 पाय म्हणजे 18 पाय. मग हा फॉर्म्युला पुन्हा यूज करा. काय येणार थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता थिटा किती घ्यायचा 18 पाय, ओमेगा नॉट तर किती आहे 0 प्लस हाफ इंटू अल्फा किती आहे 2 पाय अपॉन 5 आणि हा टाइम कुठं आहे अप टू 9th रिव्हॉल्युशन म्हणून T9चा स्क्वेअर. आता हे सॉल्व करा. हे पायला पाय काय झाला कॅन्सल, हे 2 ला 2 पण काय झाला कॅन्सल. आता 5 इकडे घ्या 18 इंटू 5. सो 18 इंटू 5 किती असणार आहे 18 इंटू 5 90. सो 90 इज इक्वल टू T9 स्क्वेअर म्हणजे T9 किती आला √90 सेकंद. आता हे सॉल्व केलं तर मला सांगा 90ला आपण कसं लिहू शकतो तर 10 इंटू 9 असं लिहू शकतो ना 10 इंटू 9 आणि 9चं स्क्वेअर रूट किती येणार 3 म्हणजे T9 किती झाला 3 इंटू √10 सेकंद. आणि √10 किती असतो हे मग आपण सांगितलं होतं 3.142 एवढा असतो ना. मग हे सॉल्व करा 3 इंटू 3.142 हे कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकता. मी फायनल आन्सर सांगतो 9.486 सेकंद. मग हा टाइम कोणासाठी झाला 1 ते 9 रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी एवढा टाइम लागेल. लक्षात येते. टोटल 10 रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागणार 10 सेकंद आणि 9 रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी 9.4868. आता ह्या 10 सेकंडमधून ही व्हॅल्यू जर मी काय केली मायनस केली तर मला फक्त कुठला टाइम मिळेल टाइम फॉर 10th रिव्हॉल्युशन म्हणजे टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. आता लास्ट पॉइंट आपला काय येणार टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन किती असणार आहे 10 सेकंद मायनस 9.4868 सेकंद. आणि हे सबट्रॅक्शन तुम्ही इझिली करू शकता आणि फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे 0.5132 सेकंद. दिस इज आवर फायनल आन्सर टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. मग तुम्हाला कळालं असेल की पहिल्या रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम 3 पॉईंट समथिंग आहे ना काहीतरी 3.162 म्हणजे खूप जास्त आहे आणि शेवटच्या रिव्हॉल्युशन लागणारा टाइम खूप कमी आहे. कारण 1 ते 10 रिव्हॉल्युशनपर्यंत तुमचा ओमेगा काय होतो वाढत जातो म्हणजे शेवटी काय होणार तुमचं व्हील जास्त ओमेगानं फिरणार. मी त्याला पुढची रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी खूप कमी टाइम लागेल. ओके समजलं ठीक आहे. आता पुढचं काय सांगितलंय एक्झाम्पल वाचा व्यवस्थित. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड ए ग्रामोफोन डिस्क. हे काय घेतल्या एक ग्रामोफोन डिस्क घेतलेली आहे. सो दिस इज ग्रामोफोन डिस्क विच इज रोटेटिंग आणि इथं ग्रामोफोन डिस्कवर एक काय घेतला कॉइन घेतला. हा जो दिसतो तुम्हाला डॉट त्याला आपण कॉइन मानूया. ओके. ही ग्रामोफोन डिस्क अशी काय होत आहे ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क. ही डिस्क आणि कॉइन ह्यांच्यातला काय दिलाय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू एस दिलाय. किती आहे म्यू एस इज 0.5. पुढं रॅडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. डिस्कचे रॅडियस इथून इथपर्यंत असणार ना किंवा इथून इथपर्यंत कॅपिटल आर.
की सांगितलं 8 सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मीटर करा, 8 × 10⁻² मीटर, CGHचं SI युनिट. पुढं इनिशियली सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. मग सुरुवातीला कॉइनचा सेंटर हा डिस्कच्या सेंटरपासून किती अंतरावर आहे? हा डिस्कचा सेंटर आणि हा कॉइनचा सेंटर. मी तुम्हाला हे डिस्टन्स दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. ह्या डिस्टन्सला आपण म्हणूया स्मॉल आर. स्मॉल आर किती आहे? म्हणजे डिस्कच्या सेंटर आणि कॉइनच्या सेंटरमधलं डिस्टन्स 5 सेंटीमीटर, म्हणजेच 5 × 10⁻² मीटर, सेंटीमीटरचं मीटर केलं. पुढं ॲट वॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. मग कुठल्या फ्रिक्वेन्सीला हा कॉइन काय होईल? स्लिप व्हायला काय होईल? आउटवर्ड डायरेक्शनला स्टार्ट होईल. आता मला सांगा, जसं जसं याचं अँग्युलर स्पीड वाढेल म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन पण काय होणार? वाढणार ना. म्हणजे पहिल्यांदा एका सेकंदामध्ये 1 रिव्हॉल्युशन करणार, पुन्हा ओमेगा वाढला की एका सेकंदामध्ये 2 रिव्हॉल्युशन, पुन्हा एका सेकंदात 3 रिव्हॉल्युशन. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होते? वाढते. आणि आपल्याला माहिती आहे जशी फ्रिक्वेन्सी वाढेल, जसा ओमेगा वाढेल, तसा ह्या कॉइनवरती आउटवर्ड डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय ना. कारण कॉइन रोटेशनल मोशन करते, डिस्क रोटेशनल मोशन करते, म्हणजे हा कॉइन काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. त्यामध्ये ज्या आउटवर्ड डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. ओके, आणि किती सेंट्रीफ्युगल आउटवर्ड डायरेक्शनला किती असतो सेंट्रीफ्युगल? mr². आता ज्याप्रमाणे डिस्कचा ओमेगा वाढेल त्याप्रमाणे कॉइनचा ओमेगा पण वाढणार, कारण आपल्याला माहिती आहे डिस्क आणि कॉइनचा ओमेगा सेम असणार आहे. ओमेगा वाढेल तसा सेंट्रीफ्युगल पण काय होणार? वाढणार. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जसा वाढेल तसं काय होणार? हळूहळू तो जो कॉइन आहे तो आउटवर्ड डायरेक्शनला स्लिप होणार. मग तिने काय विचारले? डिस्कच्या कुठल्या फ्रिक्वेन्सीला हा कॉइन काय करेल? स्लिपिंग स्टार्ट करेल, जस्ट स्लिप होईल. मग तुम्हाला काय काढायचे? फ्रिक्वेन्सी काढायचे. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी दिस कॉइन स्टार्ट्स स्लिपिंग. ओके, आता अजून एक क्वेश्चन आहे, सेकंड पार्ट आहे. तो सेकंड पार्ट अगर नंतर बघूया आपण. पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू. आता हा जो कॉइन आहे त्याला मी सेपरेटली दाखवतो इथं. दिस इज द कॉइन. हा कॉइन डिस्कवरच आहे असं माना. आता ह्या कॉइनवर ऍक्ट होणारे फोर्सेस काढा. त्याचं स्वतःचं वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. डिस्कनं ह्या कॉइनवरती ऍक्ट केलेला नॉर्मल रिॲक्शन. आता हा कॉइन काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय, बरोबर. आणि मला सांगा, हा जो कॉइन आहे आणि ही जी डिस्क आहे ह्यांच्यामध्ये एक फ्रिक्शन आहे, आणि फ्रिक्शनची डायरेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो, बरोबर. आता फ्रिक्शनची डायरेक्शन कशी असते? टेंडन्सी ऑफ मोशनच्या अपोजिट. आता ह्या कॉइनची टेंडन्सी काय आहे की तो आउटवर्ड डायरेक्शनला, म्हणजे हा जो डिस्क आहे त्या डिस्कच्या एंडला स्लिप होण्याचा प्रयत्न करणार, जसा ह्याचा ओमेगा वाढेल तसा. सो दिस इज द टेंडन्सी ऑफ मोशन. त्याच्या अपोजिट काय असणार आहे? फ्रिक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन टुवर्ड्स द सेंटर. मी डायरेक्शन कोणाची झाली? फ्रिक्शनची. आणि फ्रिक्शन कुठला असणार आहे? स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे, कारण तो अजून स्लिप झालेला नाही, जस्ट स्लिप. लक्षात येते? सो दिस इज द फ्री बॉडी डायग्राम. ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? आता कॉइन तो वर पण जात नाही आणि डाऊनवर्डला पण जात नाही, त्यामुळे एन आणि mg हे दोन्ही फोर्स काय असणार आहेत? इक्वल असणार आहे. आणि टुवर्ड द सेंटर कुठला फोर्स आहे? स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड द डिस्क. आणि आपल्याला माहिती आहे टुवर्ड द सेंटर कुठला फोर्स असतो सर्कलच्या? तर सेंट्रिपेटल फोर्स. मग या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स कुणी प्रोव्हाइड केलाय? तर स्टॅटिक फ्रिक्शननं. त्यामुळे आपण सांगू शकतो Fs इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स, म्हणजेच Fs इज इक्वल टू mr². दॅट्स इट. इक्वेशन मिळालं. दुसऱ्या एका प्रकारे आपण, हे झालं इनर्शियल फ्रेममध्ये. नॉन इनर्शियल फ्रेमनं आपण काय सांगू शकतो की ह्या कॉइनवरती आणखी एक फोर्स ऍक्ट होतोय आउटवर्ड डायरेक्शनला. कुठला? सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि तो पण किती असतो? mr². सेंट्रिपेटल आणि सेंट्रीफ्युगलची मॅग्निट्यूड सेम असते. आता अजून हा कॉइन स्लिप झालेला नाही, तो जस्ट स्लिप होणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ह्या दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणूया की हा जो सेंट्रीफ्युगल आहे आउटवर्ड डायरेक्शनला, त्याला ह्या फ्रिक्शननं काय केलं? बॅलन्स केलंय. म्हणजे ह्या कॉइनला आउटवर्ड डायरेक्शनला स्लिप होण्यापासून हे फ्रिक्शन काय करते? वाचवते. मग Fs इज इक्वल टू काय असणार आहे? mr². मागे तेच इक्वेशन मिळालं, Fs इज इक्वल टू mr². म्हणजेच Fs इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल. मग सेंट्रीपेटल न करा किंवा सेंट्रीफ्युगल न करा, आन्सर सेम येते. पुढं आता Fs किती आहे? Fsचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, μs × n स्टॅटिक फ्रिक्शनचा इज इक्वल टू mr². हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग μs × n, n किती आहे? mg. सो mg इज इक्वल टू mr². m ला m कॅन्सल. ओके, mr². ओमेगा किती असतो? 2πn ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता m ला m काय झालं? कॅन्सल. LHS ला काय झालं? μs इज इक्वल टू, g राहिला ना, μsg इज इक्वल टू r इंटू स्क्वेअर करा 4π² n². आपल्याला काय पाहिजे? n² पाहिजे. तर ह्या टर्म इकडे डिवाइड करा. मग काय येईल? μsg अपॉन 4π²
आर इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन किती येणार, दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूटमध्ये म्यू एस जी अपॉन 4 पाय स्क्वेअर आर. हा मिळाला एनचा फॉर्म्युला. दिसतोय का बघा तुम्हाला. ओके ठीक आहे. आता एनची व्हॅल्यू पाहिजे, व्हॅल्यू पुट करूया आपण. एन इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये म्यू एस किती आहे, म्यू एस 0.5 इंटू जी. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये जीची व्हॅल्यू किती घ्यायची ते सांगितलंय. जी किती घ्यायला सांगितलंय, पाय स्क्वेअर. सो जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर ॲज इट इज ठेवा, म्हणजे पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल इंटू आर. आता आर किती आहे बघा, आर पाय सेंटीमीटर म्हणजेच पाय इंटू 10⁻⁻². पाय स्क्वेअर कॅन्सल. ओके. आता 10⁻⁻² वर गेल्यानंतर काय होणार, 10⁻+2. 10⁻+2 म्हणजे 100 इंटू 0.5 म्हणजे किती येणार, 50 अपॉन खाली काय राहिला 4 पाय. आता हे पुढं किती येईल, 2 भाग आल्यानंतर 25 अपॉन 2 पाय. आणि 25चं स्क्वेअर रूट 5 अपॉन अंडर रूट किती आलं, 2 पाय. एन कशामध्ये मिळाला, RPS मध्ये. दिस इज द फायनल आन्सर. 5 अपॉन अंडर रूट 2 पाय RPS. म्हणजे ज्यावेळी तुमच्या ह्या डिस्कची फ्रिक्वेन्सी एवढी होईल 5 अपॉन अंडर रूट 2 पाय RPS रिव्हॉल्युशन्स पर सेकंड, त्यावेळी हा कॉइन काय होणार, आउटवर्ड डायरेक्शनला काय होणार, स्लीप व्हायला स्टार्ट करणार. हे पुढं पण आपण कॅल्क्युलेशन अजून करू शकतो याचं. 2 इंटू पाय किती असतो, 3.142. आणि हे सॉल्व केल्यानंतर 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, आलेल्या आन्सरचं स्क्वेअर रूट बघा आणि ह्या दोघांचं नंतर डिवायडेशन करा. तुम्हाला अप्रॉक्सिमेटली आन्सर मिळणार 2 RPS. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. ओके. आता बुकमध्ये आन्सर दिले ते तुम्ही बघू नका, हे आन्सर बरोबर आहे. ओके. मग ज्यावेळी तुमच्या डिस्कचं फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन 2 RPS होईल, म्हणजे एका सेकंदामध्ये 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद, त्यावेळी हा कॉइन काय होईल, स्लीप व्हायला स्टार्ट होईल. तुम्ही त्या डिस्कचा अँग्युलर स्पीड पण काढू शकता. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. मग एन किती आला 2, मग 2 इंटू 2 पाय 4 पाय. मग 4 पाय रॅडियन पर सेकंड ज्यावेळी तुमचा ओमेगा होईल त्यावेळी हा कॉइन काय होईल, स्लीप होईल. ठीक आहे. एक्झाम्पल आणखी पुढे दिले आपल्याला. अजून काय सांगितलंय, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज. मग हे आन्सर किती फॅक्टरनं काय होईल, चेंज होईल. इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. ज्यावेळी तुम्ही हा कॉइन कुठे ठेवाल, या रिमवर ठेवाल, त्यावेळी हे आन्सर कितीनं चेंज होईल. मी तुम्हाला नंतर अजून सुद्धा काय विचारलं, फ्रिक्वेन्सीज विचारल्या. तर ही जी फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट केली, ह्या फ्रिक्वेन्सीला N1 म्हणूया. ओके. आणि आपल्याला काय काढायचं, अजून N2 काढायचं आहे. ठीक आहे. आता चेंज काय झाला तुम्हाला समजलं असेल. काय चेंज झाला, अगोदर कॉइन हिथं होता, आता हिथं आहे. जर कॉइन हिथं असेल तर कॉइनचं सेंटरपासून डिस्टन्स आता किती असणार आहे, एवढं असणार आहे. ज्याला तुम्ही काय म्हणणार, कॅपिटल R. म्हणजे जी डिस्कची रॅडियस आहे. मग स्मॉल आर ऐवजी येणार कॅपिटल आर. आणि कॅपिटल आर किती दिला तुम्हाला, 8 सेंटीमीटर. ओके. मग आता पाय सेंटीमीटर ऐवजी कॉइनचं डिस्टन्स किती झालं सेंटरपासून, तर 8 सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स वाढलं. आता मला सांगा त्या फ्रिक्वेन्सी किती असेल, ज्या फ्रिक्वेन्सीला हा कॉइन काय होईल, स्लीप होईल. आता फाइंड आउट करूया. बाकी काही चेंज केलंय का, नाही केलेलं. डिस्क तीच आहे, कॉइन तोच आहे, म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तेच असणार आहे. फक्त काय केले, आरची व्हॅल्यू काय केल्या, चेंज केल्या. ओके. मग आपल्याला फक्त हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आपल्याला एनच काढायचं ना, नवीन एन काढायचं आहे. आणि म्यू जी 4 पाय स्क्वेअर हे चेंज होण्याचा काय प्रश्नच येत नाही. ओके. मग फक्त कोण चेंज झाला आहे, आर. मग एन आणि आर मध्ये काय रिलेशन आहे, तर अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग आपल्याला काय पाहिजे, N2 पाहिजे ना. मग N2 अपॉन N1 इज इक्वल टू अंडर रूट R1 अपॉन R2. N2 अपॉन N1 इज इक्वल टू R1 अपॉन R2. ओके. स्क्वेअर रूटमध्ये आहे ना. आता R1 आपण R2 का लिहिलं, कारण इन्व्हर्सली आहे. N2 R2 ला इन्व्हर्सली आणि N1 R1 ला इन्व्हर्सली. ठीक आहे. मग सॉल्व करा. N2 अपॉन N1 इज इक्वल टू R1 म्हणजे पहिलं डिस्टन्स किती होतं, R. आणि R2 म्हणजे नंतरचं डिस्टन्स ते किती आहे, एवढं, म्हणजे कॅपिटल R. ठीक आहे. मग काय येणार, N2 अपॉन N1 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये स्मॉल आर. अगोदरचा आर किती होता, स्मॉल आर, हां, पाय इंटू 10⁻⁻² अपॉन कॅपिटल आर किती आहे, 8 इंटू 10⁻⁻². हे कॅन्सल. मग काय आलं, पाय अपॉन 8 RPS.
N2 अपॉन N1 बरोबर. मग N2 किती येणार, N1ला तिकडे पाठवा, पाय अपॉन 8 इंटू N1 तिकडे गेला RPS. मग नवीन फ्रिक्वेन्सी एवढी असेल N2 किती, अंडर रूट पाय अपॉन 8 इंटू N1 इंटू RPS. आता N1ची व्हॅल्यू किती येतील 2, 2 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तुम्ही अंडर रूट पाय अपॉन 8ला, तर तुम्हाला नवीन फ्रिक्वेन्सी मिळेल, ज्या फ्रिक्वेन्सीला हा कॉइन काय होईल, स्लिप व्हायला स्टार्ट होईल. हे आणखी सॉल्व्ह करू आपण. N2 इज इक्वल टू पाय 3.142 अपॉन 8 इंटू N1. ओके, मग हे सॉल्व जर तुम्ही केलं, पाय अपॉन 8 तुम्हाला फायनल आन्सर मिळतं आहे. हे सॉल्व केल्यानंतर 0.63 इंटू N1. ओके, आता N1ची व्हॅल्यू किती होती, 2 होती ना. मग 2 जर ह्या 0.6ला मल्टिप्लाय केलं तर अप्रॉक्सिमेटली आन्सर किती येईल, 1.2 RPS. मग फायनल फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 1.2 RPS. मग पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा ही फ्रिक्वेन्सी कशी आहे, कमी आहे ना. आणि बरोबर आहे, मग जेवढा कॉइन तुमचा सेंटरपासून काय असेल, लांब असेल, त्यावेळी तो कॉइन कमी फ्रिक्वेन्सीला काय होणार, स्लिप होणार. मग जेवढं तुम्ही जास्त लांब असाल तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स त्या कॉइनवरती काय असणार, जास्त असणार आहे. मग ह्या पोझिशन, फक्त ह्या पोझिशनला सेंट्रिफ्युगल जास्त असेल आणि ह्यापेक्षा ह्या पोझिशनला सेंट्रिफ्युगल जास्त असेल. त्यामुळे कमी फ्रिक्वेन्सीला कॉइन काय होणार, स्लिप होणार. जेवढा तुम्ही त्या सेंटरपासून लांब ठेवाल तेवढा. आणि तुम्हाला समजले, बरोबर आले, कारण ज्यावेळी कॉइन हितं होता त्यावेळी स्लिपिंगची फ्रिक्वेन्सी किती होती, 2 RPS. आणि ज्यावेळी कॉइन हितं आला त्यावेळी स्लिपिंगची फ्रिक्वेन्सी किती आली, कॉईल स्लिप होण्याची फ्रिक्वेन्सी 0.63 इंटू N1, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.2 RPS. लक्षात आलं, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल.